नमस्ते. AP अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण इथे महाजनपद यावर 50 प्रश्न मी आणलेले आहे आणि ते आपल्याला TET आणि CTETच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आपण बघूया. महाजनपदाची संख्या किती होती? 16. ओके. महाजनपदाचा काळ कोणता? तर इसवी पूर्व 6वे शतक. नंतरचा प्रश्न आहे, सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते होते? तर मगध होते. मगधची पहिली राजधानी कोणती? तर राजगृह. नंतरची मगधची राजधानी कोणती? तर पाटलीपुत्र. कारण पहिले राजगृह ही होती आणि नंतर पाटलीपुत्र त्यांनी केली आहे. नंतर 6वा प्रश्न आहे, मगधचा पहिला प्रसिद्ध राजा कोण? तर बिंबिसार होता. नंतर 7वा प्रश्न आहे, बिंबिसार कोणत्या घराण्याचा राजा होता? तर हर्षक या घराण्याचा राजा होता. अजातशत्रू कोणाचा पुत्र होता? बिंबिसार याचा पुत्र होता. अजातशत्रूने कोणते शस्त्र वापरले? तर महाशिलाकंटक हे शस्त्र वापरले. अजातशत्रू नंतर राजा कोण झाला? तर उदयीन झाला. पाटलीपुत्र शहराची स्थापना कोणी केली? तर उदयीन यांनी केली. नंद घराण्याचा स्थापक कोण होता? महापद्यनंद. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण? तर धनानंद. आणि धनानंद हा थोडा मूर्ख होता. ठीक आहे. धनानंदाचा पराभव कोणी केला? चंद्रगुप्त मौर्य यांनी केला. आणि महाजनपदाची राजधानी कोणती? तर वैशाली. निश्चली कुठे होते? वैशाली इथे. कौशलची राजधानी कोणती? तर श्रावस्ती. काशीची राजधानी कोणती? वाराणसी. तर वत्सची राजधानी होती कौशांबी. अवंतीची राजधानी उज्जैन. गंगाधरची राजधानी तक्षशिला. गांधारची राजधानी तक्षशिला. आणि कन्नौज कुठे होते? तर उत्तर पश्चिम भारतमध्ये. नंतर कुरुची राजधानी कोणती? इंद्रप्रस्थ. पांचालची राजधानी अहिच्छत्र. मत्स्यची राजधानी कोणती? तर विराटनगर. सूरसेन राज्याची कोणती? तर मथुरा. अंगची राजधानी कोणती? तर चंपा. मल्लची राजधानी कोणती? कुशीनगर. बुद्धाचा महापरिनिर्वाण कुठे झाला? कुशीनगर इथे झाला. तर जन्म कुठे झाला? लुंबिनीला झाला. महावीरांचा जन्म कुंडग्रामला झाला. महावीर कोणत्या महाजनपदाशी संबंधित आहे? तर वज्जीशी संबंधित आहे. बुद्धांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? बोधगयाला झाली. पहिले बौद्ध संमेलन कोणी भरविले? तर अजातशत्रू यांनी भरवले. पहिले बौद्ध संमेलन राजगृह इथे झाले. दुसरे संमेलन वैशालीला झाले. मगधच्या उत्कर्षाचे प्रमुख कारण काय होतं? तर लोखंडाची उपलब्धता. कारण मगधमध्ये खूप साऱ्या लोखंडाच्या खाणी असल्यामुळे आणि त्यांची जी राजधानी आहे ते 5 डोंगराच्या मधामध्ये होती, त्यामुळे ते सुरक्षित होते. मगधची सर्वात मोठी ताकद कोणती? तर बलवान सैन्य होतं. बिंबिसारने कोणते राज्य जिंकले? अंग हे राज्य जिंकले. अजातशत्रूने कोणत्या गणराज्याचा पराभव केला? तर वज्जीचा पराभव केला. महाजनपदाचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे? तर अंगत्तर निकाय या राज्यामध्ये आहे. नंतर महाजनपदाचा उल्लेख कोणत्या ग्रंथात म्हटलं? अंगत्तर निकाय. 16 महाजनपदे कोणत्या धर्माच्या उदयाच्या काळात होती? बौद्ध व जैन धर्माच्या. महाजनपदामध्ये सर्वाधिक प्रभावशाली राज्य कोणते? तर मगध होतं. नंतरचा प्रश्न बघूया. आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हर्यक घराण्यानंतर कोणते घराणे आले? शिशुनाग हे घराणे आले. शिशुनाग घराण्यानंतर कोणते घराणे आले? नंद घराणे आले. नंद घराण्यानंतर कोणते साम्राज्य आलं? मौर्य साम्राज्य आलं. महाजनपदाच्या काळात व्यापारासाठी 95